आपल्यापैकी ना बरेच जण आपण काय करतो की इंस्टाग्राम पेज सुरू करतो आणि फॉलोअर्सच वाढत नाही आहेत. अशी गत तुमची पण आहे आणि माझी पण आहे. सो मी डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करू लागल्यापासून मी एक स्ट्रॅटेजी फॉलो करायचं ठरवलं आहे आणि ती स्ट्रॅटेजी रिझल्ट पण देते असं मला वाटतं. सो तीच एक्झॅक्ट स्ट्रॅटेजी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती म्हणजे अशी की सगळ्यात पहिले तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय. तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर एकदा माझ्या फीडवरती जाऊन तो बघू शकता. सो इंस्टाग्रामबद्दल आपण म्हणायचं झालं तर इंस्टाग्रामबद्दल प्रॅक्टिकल गोष्ट अशी आहे की इंस्टाग्राम पेज झिरोपासून जर ग्रो करायचं असेल तर आपल्यापैकी बरेच जण आहे ना सुरुवातीला चूक अशी करतात की पेज बनवतात आणि त्याच्यावरती रँडम पोस्ट टाकायला सुरुवात करतात आणि फॉलोअर्स येतील अशी अपेक्षा आपण करतो. म्हणजे मी पण ती खूप मोठी चूक केलेली आहे, पण ती आता मला उशिरा का होईना ती चूक कळते आणि मी त्याच्यावरती काम करतोय. सो इथे सगळ्यात पहिलं असं आहे की इंस्टाग्राम ह्या अशा पद्धतीने काम नाही करत की रँडम पोस्ट टाकली आणि कोणी आपल्याला फॉलो करते. म्हणजे जवळचे लोक एक वेळ करतील फॉलो, पण जो एक्झॅक्ट ऑडियन्स आहे, जो निश शोधत येतो तो कदाचित तसा फॉलो नाही करत. सो सगळ्यात पहिले स्टेप 1 अशी आहे की निश निवडायचं आहे आपला. निश म्हणजेच विषय निवडा. आपण कुठल्या टॉपिकवरती काम करणार आहे. फॉर एक्झाम्पल फिटनेस असेल, मोटिवेशन असेल, बिझनेस असेल किंवा जसं आता मी डिजिटल मार्केटिंग या क्षेत्राशी रिगार्डिंग कंटेंट बनवायला लागलो आहे. सो एकाच निशवरती काम केलं ना तर ऑडियन्स आपल्यावरती ट्रस्ट करतो. सेकंड स्टेप याच्यामध्ये मी अशी काढली की कंटेंट स्ट्रॅटर्जी बनवावी लागते. लाईक 3 टाईप्सचे कंटेंट असतात. एक म्हणजे एज्युकेट करणारं कंटेंट बनवा की लोकांना काहीतरी शिकवण्यासाठी, किंवा एंटरटेन फक्त एंगेजिंग रील्स करण्यासाठी असेल. इन्स्पायर करणारं, मोटिवेट करणारं कंटेंट बनवा. जर लोकांना तुमचा कंटेंट व्हॅल्यू देत असेल ना तर लोक तुम्हाला नक्की फॉलो करतात. त्याच्यानंतर तिसरी स्टेप आणि महत्त्वाची स्टेप आहे ती म्हणजे कन्सिस्टन्सी. याच्यामध्ये असं की आठवड्याला किमान 4 ते 5 रील्स ह्या आपण अपलोड केल्याच पाहिजेत. रोज वेगवेगळ्या विषयाच्या किंवा त्या विषयाच्या रिगार्डिंग स्टोरीज आपण अपलोड केल्या पाहिजेत. कन्सिस्टन्सी नसली तर ग्रोथ अजिबात होणार नाही आहे. हे इंस्टाग्रामचा एक बेसिक रूल आहे जो कदाचित मला देखील कळायला उशीर झाला. त्याच्यानंतर असं आहे की मोटिवेशन म्हणजे सुरुवातीला फॉलोअर्स कमी असले तरी चालतील, व्ह्यूज कमी आले तरी चालतील, पण बिलीव्ह मी की कन्सिस्टन्सी ठेवल्यास ग्रोथ नक्की होईल. आणि तुम्हाला याच्याबद्दल आणखी काही माहिती पाहिजे असेल तर आमच्याकडे काही ऑनलाईन कोर्सेस आहेत, डिजिटल मार्केटिंग कोर्स आहे. त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे याच्यावरती लाईव्ह एक्सपिरियन्स देऊन, लाईव्ह ट्युटोरियल देऊन आम्ही याच्यावरती शिकवतो. सर तुम्ही देखील त्या कोर्समध्ये ऑनलाईन जॉईन व्हा किंवा ऑफलाईन जॉईन व्हा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल, उपयोगी वाटत असेल तर तो शेअर नक्कीच करा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो नक्की करा.